नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8वीचा समाजशास्त्राचा पेपर, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राचा समावेश असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. हे 3 मार्कांसाठी असणार आहे. त्यातीलच उपप्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या. कोणतेही 3 मार्कांसाठी असणार आहे. त्यातीलच उपप्रश्न म्हणजे संकल्पचित्र पूर्ण करा. कोणती एक. लिखित साधने. परत भारतातील इसवी सन 1857 साली स्थापना झालेली महाविद्यापीठे. हा आहे इतिहासचा पेपर. पुढे नागरिकशास्त्र. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. ही 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यातील उपप्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी कोणाकडून थेटपणे निवडले जातात? 2. संसदेत कोणकोणत्या 3 घटकांचा समावेश होतो? हे 2 मार्कांसाठी असणार आहे. शेवटचा म्हणजेच भूगोल. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. हे पण तसंच 2 मार्कांसाठी असणार आहे. आणि त्यातील उपप्रश्न एका वाक्यात उत्तर लिहा. 1. पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया कोणती आहे? पृथ्वीला एक परिवलन 360 अंश पूर्ण करण्यासाठी सुमारे किती तास लागतात? म्हणजे 24 तास लागतात. 24 तास हे त्याचे उत्तर आहे. हे 2 मार्कांसाठी असणार आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. कोणती 2? 4 मार्कांसाठी असणार आहे. ही प्रश्न तुम्ही समोर पाहू शकता. एखादा प्रदर्शन हवा कोरडी का असते ते तुमच्या मताचं असं कारण लिहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.